श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्या 26 मेला संकष्टी चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी वैशाख महिन्यातली चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्याला येणाऱ्या आर्थिक अडचणींमधून मार्ग निघावा, आपल्या शिक्षणामध्ये आपली प्रगती व्हावी याकरता गणपती बाप्पांची पूजा अर्चनाही करत असतो. वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. वैशाख संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास अशी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी व्रत केल्याने करिअर, व्यवसाय आणि संपत्तीच्या मार्गामध्ये आपल्याला जे काही अडथळे येत असतात ते दूर होतात. म्हणून गणपती बाप्पांची पूजा अर्चना आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला, वैशाखी संकष्टी चतुर्थीला जरूर करायची आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा करायचे आहेत, जेणेकरून आपल्या मार्गामध्ये करिअरच्या म्हणा किंवा व्यवसायाच्या म्हणा किंवा पैसे कमावण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतील ते दूर होतील. वैशाखी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व संकटेही गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि आपल्याला आपल्या करिअरमध्ये यश तर मिळतेच, त्यासोबत आपली प्रगतीसुद्धा होत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला उद्या वैशाख महिन्यातल्या या संकष्टी चतुर्थीला कोणते महत्त्वाचे विशेष उपाय हे करायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या करिअरमध्ये म्हणा, शिक्षणामध्ये म्हणा किंवा आर्थिक मार्गामध्ये जे काही अडचणी आपल्याला येत असतील त्या नक्की दूर होतील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणते विशेष उपाय हे करायचे आहेत. वैशाख महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा मानला जातो. स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आलेला आहे. वैशाख मासामध्ये जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करते, व्रत करते, त्याला भगवान विष्णूंची कृपाही प्राप्त होते. याप्रमाणेच वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते आणि म्हणूनच विशेष अशा खास मानल्या जाणाऱ्या या वैशाख संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला खास विशेष उपायसुद्धा करायचे आहे. तर त्यातला आपला पहिलाच उपाय आहे तो म्हणजेच जर तुमचा कुठला एखादा व्यवसाय असेल आणि तो अनेक दिवसांपासून ठप्प पडला असेल आणि त्याचप्रमाणे त्या व्यवसायामध्ये फारसा फायदासुद्धा तुम्हाला होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्याने लवकरच तुम्हाला याचा पॉझिटिव्ह परिणाम हा दिसून येईल. लवकरच तुम्हाला हा उपाय केल्याने त्याचे चांगले परिणाम हे दिसून येतील. तर व्यवसाय वाढीसाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करू तेव्हा पूजेच्या वेळेस आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि 21 गुळाचे लाडू हे अर्पण करायचे आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला एक दुर्वा हे आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक गुळाचा लाडू आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो एक दुर्वा आणि एक लाडू आपण जो काही आपल्या हातामध्ये घेतला आहे तो गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये ओम वक्रतुंडाय नमः असा लाडू अर्पण करताना आणि दुर्वा अर्पण करताना या मंत्राचा जप करायचा आहे. असंच आपल्याला 21 दुर्वा आणि 21 गुळाचे लाडू अर्पण करताना 21 वेळा ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक वेळेस तुम्हाला एक दुर्वा आणि एक गुळाचा लाडू आपल्या हातात घ्यायचा आहे आणि ओम वक्रतुंडाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तो लाडू गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. असं आपल्याला पूर्ण 21 वेळा करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायाच्या संबंधित तुमची जी काही कामं ही रखडलेली असतील ती नक्की पूर्ण होतील आणि तुमच्या मनामध्ये व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पनासुद्धा येऊ लागतील. आपला पुढचा दुसरा उपाय आहे तो म्हणजेच आपल्या करिअरमध्ये आपली प्रगती व्हावी यासाठी. तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये आणि त्याचप्रमाणे तुमच्या करिअरमध्ये खूप दिवसांपासून तुमची प्रगती ही रखडलेली असेल. हवं तसं यश तुम्हाला खूप दिवसांपासून त्या नोकरीमध्ये किंवा करिअरमध्ये मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला त्या करिअरमध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये तुम्हाला हवी तशी प्रगती ही मिळावी, तुमची जी काही प्रगती रखडलेली असेल खूप दिवसांपासून ती प्रगती व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीला झेंडूच्या फुलांचा हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळेस आपल्याला गंग गणपतये नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा आहे आणि प्रत्येक वेळी जप करताना गणपती बाप्पांना झेंडूचे एक फूल हे आपल्याला अर्पण करायचे आहे. म्हणजेच प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या हातामध्ये एक झेंडूचं फूल घ्यायचं आहे आणि गंग गणपतये नमः असं मंत्र म्हणत झेंडूचे फूल हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. असं प्रत्येक वेळेस 11 वेळा हा मंत्र म्हणत एक झेंडूचे फूल हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये तुमची प्रगतीही नक्कीच होईल.
आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच संपत्तीच्या वाढीसाठी। जर तुमच्या घरामध्ये अवाजवी खर्च होत असेल आणि आलेला पैसा हा थांबत नसेल, टिकत नसेल, तर या दिवशी गूळ आणि तुपाचा उपाय हा केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर हा उपाय करताना श्री गणेशाच्या पूजेमध्ये 1.5 किलो गूळ आणि 100 ग्रॅम तूप हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आणि हा भोग गणपती बाप्पांना दाखवल्यानंतर त्यानंतर हा भोग लाल गाईला आपल्याला खाऊ घालायचा आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला ऐश्वर्य आणि वैभवासोबतच सुख समृद्धीची नक्की प्राप्ती होईल। आपला पुढचा चौथा उपाय आहे तो म्हणजेच खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर मग तुमचं कुठलंही क्षेत्र असो, व्यवसाय असो किंवा तुमची कुठलीही नोकरी असो, त्यामध्ये जर तुम्हाला खूप मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल, तर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो नक्की करा। तर हा उपाय असा आहे, एका मडक्यामध्ये पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पांढरी तीळ हे आपल्याला मिसळायचे आहे आणि हा पाणी भरलेला लोटा पूजेच्या वेळेस गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर रात्री त्याच पाण्याने चंद्रदेवाला अर्घ्य हे आपल्याला अर्पण करायचं आहे। असं केल्याने आपल्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर होतात आणि आपल्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो। त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे, जर तुमच्या घरामध्ये वारंवार सारखं कोणीतरी आजारी पडत असेल, कुटुंबातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, तर हा उपाय त्यांच्यासाठी आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा सुपारीचा उपाय केला तर आपल्याला नक्कीच समाधान मिळेल। तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, तर आपल्याला एक सुपारी ही घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध कुंकुने स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला काढायचं आहे आणि मग ती सुपारी विड्याच्या 2 जोड पानांवर आपल्याला ठेवायची आहे आणि ते पान गणेशाच्या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे। यासोबतच गणपती बाप्पांचा मंत्र ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। हा उपाय केल्याने आरोग्य हे सुदृढ होते आणि आजार जो काही असतो तो हळूहळू दूर होतो। जी व्यक्ती सारखी वारंवार आजारी पडते तिनेच हा उपाय करायचा आहे। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, वैशाखी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जे काही खास महत्त्वाचे उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे आणि हे महत्त्वपूर्ण उपाय केल्याने त्याचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो। आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या संपत्तीच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतात ते नक्की दूर होतात आणि आपली प्रगती होते आणि आपल्याला भरभरून यश हे मिळतं। आणि म्हणूनच मी जे काही हे उपाय तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही सुद्धा अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने संकष्टी चतुर्थीला उद्या नक्की करा। तुम्हाला जे उपाय करायला शक्य होतील ते तुम्ही नक्कीच करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।